नागपुर से एक सनसनीखेज खुलासा सामने आया है। मानकापुर थाना क्षेत्र में 23 वर्षीय युवती की मौत को पहले आत्महत्या बताया गया, लेकिन पोस्टमार्टम रिपोर्ट ने इस मामले को हत्या साबित कर दिया। पुलिस ने गुप्त सूचना और तकनीकी जांच के आधार पर मृतका के पड़ोसी को गिरफ्तार कर लिया है। ये मामला नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र का है। 19 जनवरी को प्राची खापेकर नामक युवती का शव उसके घर में फांसी के फंदे पर मिला था। शुरुआत में इसे आत्महत्या माना गया, लेकिन पोस्टमार्टम में सिर पर गंभीर चोट के निशान मिले। जांच में सामने आया कि आरोपी शेखर ढोरे ने झगड़े के बाद युवती की गला दबाकर और सिर पटक कर हत्या की, फिर सबूत मिटाने के लिए शव को पंखे से लटका दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये कलेक्टर कॉलनी परिसरामध्ये परवा दिनांक 19 तारीखला एका मुलीनं सुसाईड केलेली आहे अशा प्रकारची खबर प्राप्त झाली। त्या ठिकाणी आम्ही आणि आमची टीम गेलो। त्या ठिकाणी पीडित मुलीचा मृतदेह होता, तो घरच्यांनी खाली उतरवलेला होता आणि काही प्रमाणात तिच्या डोक्याला थोडीशी इंजुरी होती आणि गळफास घेतल्याने दरवाजा वगैरे आतले लॉक झालेले होते आणि ते लॉक तोडून आपण तिला खाली उतरवलेलं आहे असं घरच्या लोकांनी सांगितलं। प्रथम दर्शनी थोडासा संशय वाटत होता, परंतु जोपर्यंत पोस्टमार्टम होत नाही बॉडीचं तोपर्यंत कन्क्लुजन काढणं थोडंसं अवघड होतं। त्यामुळे बॉडी आम्ही पोस्टमार्टमला पाठवली। काल रोजी त्याबाबत पोस्टमार्टम करण्यात आलं। पोस्टमार्टम त्या ठिकाणी चालू असताना आम्ही स्वतः हजर होतो आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी देखील चर्चा केली। आमचा जो काही संशय होता तो वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितला। त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर आम्हाला ओपिनियन दिलं की सदर प्रकरण हे नॉर्मल गळफास घेऊन आत्महत्या झालेली नाही, तर त्या मुलीचा खून झालेला आहे। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू केला। या तपासामध्ये सुरुवातीला हा खून कोणी केला याबाबत काही माहिती मिळत नव्हती। घरचे जे मृतक मुलीच्या घरचे लोक आहेत तेही ठोस खुनाबाबत काही सांगू शकत नव्हते। त्यामुळे आमच्या मर्ग प्रकरणाचे जे चौकशी अधिकारी होते त्यांची खबर घेऊन अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा आणि खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल केला। गुन्हा दाखल करून तपास चालू केला असता त्या शेजारी राहणारा मुलीच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारा शेखर ढोरे वय 38 वर्ष हा इसम आहे। त्याचं नाव तपासामध्ये समोर आलं। शेखर ढोरे आणि मृतक मुलगी यांच्या कुटुंबियांचे काही वर्षापूर्वी अतिशय चांगले आणि घनिष्ठ संबंध होते। दोघांचं एकमेकांकडे येणं जाणं असायचं, परंतु शेखर ढोरे आणि ही पीडित मुलगी यांच्यामध्ये जास्त बोलचाल होत होती, जास्त बोलणं होत होतं आणि हे जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं तेव्हा पीडित मुलीच्या मयत मुलीच्या भावानं त्यांना समजावून सांगितलं की एवढं जास्त बोलणं चांगलं नाही आणि तेव्हापासून मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून त्यांच्यातली बोलचाल बऱ्याच प्रमाणात बंद झालेली होती। कदाचित त्या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात असावा। दिनांक 19 रोजी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपीला त्यानंतर आम्ही ताब्यात घेतलं आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता असं दिसून येतंय की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात कोणी नसताना आरोपी त्या ठिकाणी आला आणि मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला। मुलीने त्याला विरोध केला, त्यातून त्यांची बाचाबाची झाली। त्या रागातून झटापट झाली आणि त्यामध्ये रागारागानं पीडित मुलीचा गळा त्याने आवळला, तिला बेशुद्ध केली आणि त्यानंतर तिचं डोकं हे जमिनीवर आपटलं। तिला ओढत ओढत वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जो पलंग होता त्या पलंगावर जो पंखा होता त्या पंख्याला ओढणीनं लटकून गळफास घेतला असल्याचं त्याने भासवलं। त्याबाबतची कबुली ही आरोपीनं दिलेली आहे आणि आरोपीला त्यानुसार आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे परवा रात्री गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 12 तासाच्या आत आपण त्या आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवलेलं आहे। सदरची संपूर्ण जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी दाभाडे सर, नित्यानंद झा सर जे आमचे डीसीपी आहेत आणि एसीपी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमच्या टीमनं ती कारवाई केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। आता उद्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि अधिक त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करणार आहोत। सध्या तरी एकाच आरोपीनं गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न आहे। त्याचा आणि कोणी साथीदार वगैरे होता का याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत आणि अधिक तपासांती पुढील कारवाई करण्यात येईल। ब्यूरो रिपोर्ट कारण नागपुर। क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच, आपका स्टाइल और आपकी पहचान? तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का। जी हाँ, डिजाइनर होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया, जहां आपकी कल्पना ही है आपकी सीमा। बी यूनिक,
गेट bespoke, गेट वैल्यू फॉर योर मनी। हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं। हर दीवार, हर कोना बोलेगा आपकी कहानी। आधुनिक डिजाइन, प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8600017489। इनका पता है डिजाइलो होम्स, ब्लॉक नंबर 21, तुलसी अपार्टमेंट, टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर, CA रोड, नागपुर। डिजाइलो होम्स, जहां आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत।